सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. रसिक हो नमस्कार. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्याशी. विवेकजी नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडून तुमच्या बासरी वादनाच्या प्रवासाविषयी ऐकायचं आहे, बासरी वादन ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी ऐकायचं आहे की तुमच्या घरात खरं तर वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. ते वातावरण तिथपासून सुरू झालेला प्रवास ते बासरी वादनाची पहिली पायरी म्हणजे बासरी हातात घ्यायची आणि फुंकर मारायची, तो प्रवास कसा काय झाला? तो फारच छान प्रवास आहे. म्हणजे माझे वडील, माझे आजोबा, काका हे सर्व वारकरी. ते भजन कीर्तन हे वातावरण होतं घरामध्ये. कीर्तनकार होते आणि वडील चांगले गायचे, पण शास्त्रीय संगीत नव्हतं, पण हे भजन संगीत भक्ती संगीत हे वातावरण होतं. त्यामुळे घरामध्ये त्या तानपुरा, पखवाज, हार्मोनियम हे असायचे. म्हणजे आमच्या लहानपणीची गोष्ट सांगतो. आणि त्या काळात आमच्या गावामध्ये, चाळीसगाव माझं गाव, जळगाव जिल्ह्यातलं एक छोटासा तालुका आहे. तर त्या गावामध्ये जर कोणी मोठे कीर्तनकार महाराज आले तर ते आमच्याकडे वास्तव्याला असायचे. बरं. त्यामुळे संगीताचे हे भक्ती संगीताचे संस्कार हे होतच होते. म्हणजे गाणं ओघानेच होतं तुमच्या? हां, ओघानेच होतं. पण त्यावेळेस आम्हाला एक रिस्ट्रिक्शन्स होतं की म्हणजे पखवाज पडला पण तिथे आम्हाला हात लावायची परवानगी नाही, कारण लहान मुलं ते वाद्य खराब करतात असा गैरसमज. म्हणजे तुमचा वकूफ तसा नव्हता ना? नाही, बिलकुल नव्हतं. पण हात लावू द्यायचे नाही म्हणून कोणीच नाही असं पाहिलं की वर पटकन पळत जाऊन ते पटकन पखवाज वाजून पळायचं. किंवा हार्मोनियम जे आहे, हार्मोनियमवर बोटं फिरवायचे, आवाज आला की खालून आवाज यायचा, अरे कोण आहे तिकडे, मग कोणी रागवणार हे म्हणून पळून जायचं पुन्हा. तर हे असायचं. तर हे संस्कार होत होते. म्हणजे बालपणी मी बऱ्याचशा कीर्तनाला वडिलांच्या सोबत टाळ घेऊन मी संगतीला सुद्धा उभं राहिलेलो आहे कीर्तनामध्ये. आणि बासरीचं असं वातावरण म्हणजे शास्त्रीय संगीत किंवा बासरी हा काही आमच्या घरामध्ये ठरवलेली गोष्ट नव्हती. एक भक्ती संगीताचंच वातावरण होतं. पण आमच्या घरातलं ज्यावेळेस एक भंगार सामान ज्यावेळेस बाहेर देण्याचं ज्यावेळेस हे झालं, सगळ्या गोष्टी काढल्या जे खराब आहे की ते देऊन टाकायचं आहे, त्या दरम्यान मला एक बासरी सापडली, अगदी गंजलेली होती घरी तुमच्या? माझ्या घरी. अच्छा. ती मी त्यावेळेस चौथीत असेल साधारण. तर ती माझीच साधारण दुसरीत असताना मी ती बासरी घेतली होती आणि तिला गंज लागला म्हणून ती भंगारात पडली होती. मग ती काढली की ही भंगारात देऊ नका, ही माझ्यासाठी राहू द्या म्हणून. तिथून सुरुवात झाली. तर त्या दरम्यान माझा एक मित्र होता जो त्यावेळेस बँडमध्ये वाजवायचा, त्याचं नाव श्याम भवर. तर तो बासरी वगैरे वाजवायचा, ट्रम्पेट वाजवायचा. काय श्याम कृष्णाशी निगडीत नाव आहे, श्याम भवर. तर मी आमच्या गल्लीमध्ये खाली असं बसलो होतो घराच्या बाहेर ओट्यावर आणि घेऊन बसलो होतो. तो आला तर म्हणे, अरे बघू रे दे रे. आणि त्यांनी बासरी घेतली. त्यावेळेस नवीनच तो संजोग पिक्चरमधलं गाणं खूप त्यावेळेस फेमस होतं, यशोदा का नंद लाला जुजू जुजू, ते जे गाणं आहे त्याने घेतलं आणि पटकन त्यांनी वाजवलं. मला खूप आनंद झाला की माझ्या बासरीतनं गाणं निघतं. आणि मी पटकन त्याच्या हातातनं हिसकली आणि वाजवण्याचा प्रयत्न केला. मला तर काही जमलीच नाही. ते तो गेला निघून. पण मला माझाच राग आला की बासरी माझी, तो वाजवून चालला गेला पण मला काहीच आलं नाही. पण मग तो एक महत्त्वाचा दिवस आजही मी मानतो की त्यानंतर तो जो मला राग आला म्हणून मी बासरीवर अजून प्रॅक्टिस केली आणि स्वतःहून मग मला एक 7-8 दिवस अजून लागले आणि एक छान गाणं मला त्याचे काही सूर सापडले. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. वा. तर हे जे गाणं आहे या गाण्यामुळे हे गाणं जे आहे ते मला थोडं वाजवता आलं
आणि हे जे उघडदार देवा आता असं म्हणता म्हणता माझे संगीताचे द्वार तिथून उघडे झाले असं नक्कीच म्हणता वा येईल. वा वा वा. आम्हाला ऐकायला आवडेल ते दार ज्या दिवशी उघडलं ते कसं उघडलं. नक्कीच ते मी थोडंसं झलक त्याची चालेल ना, दाखवतो. चालेल. हं. सुरुवातीला ते तोडकं मोडकं वाजवलं मी, नंतर मग हळूहळू पॉलिश करत त्या करत सफाईदारपणा आपला हळूहळू येत जातो साहेब. आता सफाईदारपणेच वाजवण्याचा प्रयत्न करतो. बरेच वर्ष झाले ते वाजवलं नाही आहे. नाही, आता ठरवूनही तुम्हाला चुकीचं वाजवता येणार नाही. क्या बात आहे. क्या बात आहे. कोणीतरी श्याम नावाचा एक मित्र येतो आणि तो तुमच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने राग उत्पन्न करतो आणि त्या रागाचं मग काहीतरी ज्याला आपण म्हणतो की एक वृक्ष तयार व्हायला लागतो, पण तरीही कुठेतरी तांत्रिक शिक्षण गरजेचं असतं. खरं आहे. तर मग चाळीसगावमध्ये तुमचं शिक्षण सुरू झालं की आता आपण बासरी शिकायचीच काही करून असं म्हणून तुम्ही मुंबई पुण्याकडे आलात? नाही, हे तर फार नंतरची प्रक्रिया सुरू झाली. पहिले हे गाणं झालं, त्यानंतर मग हुरूप मिळाला आणि लोकांनाही म्हणजे माझ्या घरच्यांनाही कळालं की हे गाणं वाजतंय, याचं काहीतरी आहे. म्हणजे मीच वाजवतोय आणि मलाच समजतंय असं नाही, तर मी वाजवतो दुसऱ्यालाही समजतंय. ती प्रक्रिया सुरू झाली. मग अगदी त्यावेळेस येणारे फिल्मी संगीत सगळे जे नवीन गाणे येतील सगळं कुठलंही गाणं असो ते सगळे वाजवायला सुरुवात केली. असे पण त्यावेळी हे कळत होतं की आपण जे काही गाणं वाजवतोय ते सारेगम पधनिसामध्ये काय आहे, हा सा आहे किंवा हा काय ग आहे, असं काही कळत होतं? काहीच माहीत नव्हतं. आमच्या गावातच खूप मोठे बासरी वादक होते, हे मला माहितीच नव्हतं. लहान होतो मी, म्हणजे हे मी त्यावेळेस 7वी 8वीतली गोष्ट असेल ही. मग मला कळलं, श्याम माझा भाऊ, मोठा भाऊ, त्याचं नाव श्याम, तर त्यांनी सांगितलं की पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर म्हणून आपल्या गावामध्ये एक बासरीवादक आहे, शास्त्रीय बासरीवादक आहे. तर मग वडिलांचे ते मित्र होते. मी म्हटलं, वडिलांना सांगितलं मग मला शिकायचं. मग ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मग तिथून तो संगीताचा प्रवास सुरू झाला. पण तिथे रागसंगीत होतं की एक वेगवेगळे अभंग वाजवणं, कारण तुमची वारकरी संप्रदायातली सगळी पार्श्वभूमी असताना? आमच्या गुरूंना म्हणजे पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे मी 7 ते 8 वर्ष शिक्षण घेतलं. बरं. आणि त्यांना फिल्मी संगीत वगैरे किंवा गाणे भजन ते म्हणायचे माझ्यासमोर नाव नको घेऊ. मी त्यांना नवीन बसवलं की असं त्यांना सांगायचो की मी त्यांना काका म्हणायचो, काका मी हे गाणं बसवलं आहे, तुम्हाला वाजून दाखवू का? एकही गाणं त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे माझ्यासमोर नाव नाही घ्यायचं. त्यांना राग यायचा. त्यावेळेस 9वी 10वीत असेल, लहान एकदम. आणि ते म्हणायचे फक्त राग, शास्त्रीय संगीतच माझ्यासमोर त्याचाच विषय घ्यायचा आणि तेवढंच चालायचं. मग त्यांना एकदा गाण्यावरनं मी त्यांना दरवेळेस तरी म्हटलं ना की ते मला एकदा बोलले, एक काम कर म्हणे, तू ना तुला गाणंच आहे ना, हवं आहे ना, तर तू मला लागा चुनरी में दाग हे गाणं तू मला वाजवून दाखव, जे बासरीसाठी अत्यंत अवघड आहे. बरं. कारण ती भैरवी आहे आणि फिंगरिंग त्यानुसार ती बासरीची वेगळी होते आणि अवघड होतं. आणि ते का लगेच मला जमलं नाही, पण मी एखाद महिन्यानंतर ते गाणं बसवलं आणि त्यांना वाजून दाखवलं ते गाणं. ते म्हटलं मी बसवलं, म्हणजे ठीक आहे वाजून दाखव. आणि वाजून दाखवलं, ते हसले आणि म्हणजे समाधानाने हसले की चला ठीक आहे, आपण त्याला अवघड काम दिलं पण तरी त्यांनी केलं. मग त्यानंतर मला आयुष्यात ते कधी गाण्याबद्दल बोलले नाही.
तर त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हटले की रागसंगीत काय असतं तुला अगोदर कळायला हवं, ते भरपूर ऐकायला पाहिजे. तर ऐकाय तयारी? म्हटलं हो, शिकणार मी आणि तुम्ही म्हणाल तसं मी सगळं करणार. आणि त्या दरम्यान ते कोणाला शिकवत नव्हते, कारण कोणी सातत्याने येणं आणि रियाज करणं हा प्रकार तिथे नव्हता. कोणी आलं थोडा वेळ, काही महिन्यासाठी आलं आणि गेला, असे प्रकार होते. त्यामुळे त्यांनी शिकवणं बंद केलं होतं. पण मला एक वडिलांना नाही म्हणता नाही आलं म्हणून म्हटलं ये, तर केलो. तर ते म्हणे पहिले फक्त ऐकावं लागेल. म्हटलं ओके येईन. मग म्हणे बासरीला हात नाही लावू देणार. म्हटलं चालेल. मग रोज यावं लागेल. म्हटलं चालेल. म्हटलं रविवारी तो सुट्टी द्याल ना? म्हणे नाही. मग नाही हा करत करत एक दिवस सुट्टीचा मिळाला आणि म्हणे माझा जेवढा वेळ मी सांगेल तेवढं क्लासला बसावं लागेल. मग ते 2 तास 3 तास 4 तास काही असेल. म्हटलं बसेन. म्हणजे मला आजही नवल वाटतं की मी खूप लहान होतो, पण त्यांनी जे सांगितलं त्याला मी हो 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 म्हटलं आणि सुरुवात झाली. तर ते रियाज करायचे, मी बसायचो आणि ते म्हणायचे पहिल्या दिवशी सांगितलं बघ हे मी सांगत जाईन, तुला काही अडलं तर मला विचारत जा. मनातल्या मनात हसलो, वाजवायचं नाही, ऐकायचं आहे, काय अडणार आहे. पण झाली गोष्ट अशी की हळूहळू मला ते सांगायला लागले की हा भूप राग आहे, हा यमन आहे, याला स्केल म्हणतात, बाशिरी अशी बनवतात किंवा याचे रियाज असा करावा लागतो. आणि रोज 3 ते 4 तास ते एक एक राग घ्यायचं आहे. तर रागाचा रियाज व्हायचा, मी ऐकायचा. सुरुवातीला तर काही नाही, पण नंतर प्रश्न पडायला लागले. आणि आज मी विचार करतो की त्यांनी 6 महिने मला तब्बल बासरीला हात लावू दिला नाही. रोज जायचं, रोज ऐकायचं फक्त. पण त्या 6 महिन्यामध्ये मला जे मिळालं आहे ना, तर पाया तिथूनच माझा भक्कम झाला. हो, आणि किती वेगवेगळे राग तुम्हाला ऐकायला मिळाले. वेगवेगळे राग. आता तुम्ही 2 रागांचा उल्लेख केला, भूप आणि यमन. कुठल्याही एखाद्या रागातली धून ऐकायला आवडेल? काही नक्की. माझी सुरुवात म्हणजे गुरुजी, दोनही गुरुजींकडे म्हणजे पंडित पुरुषोत्तम तापूरकर आणि गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया, दोघांकडे सुरुवात ही यमननेच झाली. मग यमनमधलंच काहीतरी? यमनमधली एक 3 तालातली एक रचना.
विवेकजी, मला असं सांगा की आपण जेव्हा एखाद्या गुरुकडे 7-8 वर्ष शिकतो आणि मग दुसऱ्या गुरुकडे आपलं शिक्षण सुरू होतं, तेव्हा शिकवण्याची पद्धत किंवा आपल्याला जी एक म्हणजे सरावाची झालेली असते गोष्ट, ती बदलते किती नाही म्हटलं तरी बदलते. तर असा त्रास तुम्हाला झाला का ज्यावेळी तुम्ही या गुरूंकडे म्हणजे तुमचं शिक्षण थांबलं किंवा तुम्ही मुंबईला आलात म्हणा आणि हरिजींकडे शिक्षण सुरू झालं त्यावेळी? नाही, त्रास तर मला कधी झालाच नाही, कारण हे करायचंच आहे असं ठरवलेलं होतं. त्यामुळे त्याला त्रास म्हणायचाच नसतो. जर एकदा तुम्ही ठरवलं, दिशा ठरवली. आणि माझी मुळात इकडे ज्यावेळेस मी आलो, म्हणजे माझे गुरुजी पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर, त्यांनीच मला सांगितलं की आता मला तुला जे द्यायचं होतं ते माझ्याकडनं ते मी तुला दिलं आहे, आणि तुला जर पुढचं आता शिकायचं असेल तर तू पंडित हरिप्रसाद चौरसियांकडे जा, नाहीतर बासरी सोडून दे. ते पण पुन्हा एक मनाला लागणारी गोष्ट होती, आणि की ते मला बासरी सोडून दे असं का म्हटले. आणि मग ते एक कारण होतं की ग्रॅज्युएशन शेवटचा पेपर ज्यावेळेस मी दिला त्यावेळेस विचार आला की आता मी काय करायचं, म्हणजे व्यवसाय करायचा, MBA करायचं, काय असे वेगवेगळे ऑप्शन्स होते. आणि त्यावेळेस बासरीचा काय विचार डोक्यात आला की निदान बासरीचे 1 ते 10 तर आपल्याकडे आहे, आणि माझे गुरुजी बोलले ते करायचं तर तू इकडे जा. तर त्या सगळ्या एक असं हे करून मी मुंबईला आलो. 1-2 वेळा चक्कर मारली. त्यानंतर गुरुजींची अपॉइंटमेंट मिळाली आणि सुरुवात झाली तिथे. तर आमच्या पहिले जे गुरु आहेत त्यांच्या आज्ञेमुळेच मी इकडे आलो होतो. आणि इकडे आल्यानंतर साक्षात हिमालय पर्वत, गॉड ऑफ शेवटचा शब्द आपण या पुढे काही असू शकत नाही. खरं आहे, आम्ही त्यांना गॉड ऑफ फ्लूटच म्हणतो, कारण बाकीच्या देवांना तर मी बघितलं नाही, पण ह्या देवांना मी बघतोय. 23 वर्ष झाली आज त्यांच्यासोबत आहे, आणि जो शिकण्याचा अनुभव आहे यांच्यासोबतचा तो फार वेगळा आहे. म्हणजे आतापर्यंत चाळीसगावला जे माझ्या गुरूंनी माझ्याकडनं एक पलटा घोटून घेतला, तर 4-4 तास बसायचे माझ्यासमोर करून घेतलं. आणि तो पाया पक्का असल्यामुळे यांच्याकडे मला जी पद्धत आहे ती अंगीकारण्यासाठी जास्त त्रास नाही झाला. तर गुरुजींचं शिक्षण देण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे की मुक्त असते, जे आहे तुम्ही तुमच्यासमोर ठेवलं आहे, मी देतोय, घेता येईल तेवढं. हां, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तुम्ही घ्या सगळ्यांसाठी. म्हणजे अगदी आमचे सगळे सिनियर मोस्ट असतील किंवा माझे ज्युनियर मोस्ट पण असतील, सगळे एकाच समोर बसून गुरुजींनी कधीच असं कोणाला वेगळं असं काहीच दिलं नाही. जे आहे सगळ्यांसमोर की याला पण हेच देतोय, त्याला पण देतोय, तुला पण ते देतोय, तुला ज्याच्यातनं जे आवडतं ते घे. आणि प्रत्येक आवडतं म्हणण्याशिवाय तुला जेवढं हा योग्य शब्द आहे. तुझी जेवढी कुवत आहे, तुला जेवढं झेपतंय ते तू याच्यातनं उचल. आणि तिथे गुरुजींकडे आजही, म्हणजे तेव्हाही ज्यावेळेस मी आलो 1997ला गुरुजींकडे, तर प्रचंड भीती तेव्हाही होती, भीतीयुक्त आदर तेव्हाही होता आणि आजही आहे. इतके वर्ष जरी झाले तर प्रश्न विचारायची सुद्धा असं भीती वाटायची की विचारू की नको विचारू. म्हणजे मला आठवतं या 23 वर्षामध्ये मी 23 वर्षात साधारण एक 6-7 प्रश्नच फक्त विचारले असतील, घाबरत. म्हणजे आज जरी एवढं क्लोज जरी असले गुरुजी आणि मी, तरी असं काही विचारायचं म्हटलं तर 100दा प्रश्न पडतो की मी यांना विचारू का. म्हणजे त्या प्रश्न विचारण्याची खरंच ती तेवढी इंटेन्सिटी कितीही जरी असलं तरी तो त्यांना विचारणं योग्य आहे का, हा प्रश्न पहिले मला पडतो की मी माझं शोधू शकतो आहे का, पहिले शोधायचा. आणि नाहीच सापडलं तर आहेच गुरुजी. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे त्यांच्यासोबत मी असंख्य कार्यक्रम संगत केले, म्हणजे 1000च्या वर साधारण आतापर्यंत संगत केली असेल. तर अनेक गोष्टी मला त्यांनी, तुम्ही असं म्हणू शकता की अनेक गोष्टी त्यांनी मला स्टेजवरच शिकवल्या. हा, ती एक प्रकारची शिकवणीच असते कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण गुरुला साथ संगत करत असतो त्यावेळी. तो एक मोठा बहुमान आहे की त्यांच्यासोबत रंगमंचावर संगत करणं, स्टेजवर बसणं. एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे तबला समोर आहे म्हणून विचारतो की काही जण उजव्या हाताने तबला वाजवतात, काही जण डाव्या हाताने तबला वाजवतात, किंवा इथे बाजूला आपल्या संवादिनी ती उजव्या आणि डाव्या हाताने, काही जण ऑर्गन दोन्ही हाताने वाजवला जातो. तर बासरीमध्ये क्वचित प्रसंगी असं आपण बघतो की आत्ता तुम्ही तुमच्या उजव्या म्हणजे बाजूला बासरी आहे, ती काही जण डाव्या बाजूला, आणि मला वाटतं पंडितजींच्या तसंच काहीतरी असं झालं होतं ना की आता ज्या पद्धतीने वाजवतात त्याच्या ते विरुद्ध वाजवायचे. हो, पूर्वी गुरुजी हे मी जसं वाजवतो तसंच वाजवायचे फार पूर्वी. नंतर गुरुमा अन्नपूर्णा देवींकडे
ज्यावेळेस शिकायला सुरुवात झाली त्यांनी होकार दिला आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं. तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी लेफ्टी सुरुवात केली. लेफ्टी म्हणजे काय होतं, आज इतके वर्षापासून तुम्ही बासरी वाजवतायत, एक उत्कृष्ट बासरीवादक आहात आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की सगळं विसरायचं आणि उलटं करायचं आहे. हे सारेगमपधनिसा इथून आहे. तर म्हणजे शून्याने सुरुवात होते तुमची. सगळ्या गोष्टी नवीनच सुरुवात, नवी प्रत्येक गोष्ट नवी कारण. आणि त्यांनी ते शिवधनुष्य पेललं. गुरुजी हो म्हटले आणि त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेचा किस्सा असा आहे की गुरुजी गुरुमांकडे अशी प्रॅक्टिस करायचे आणि बऱ्याचशा रेकॉर्डिंगमध्ये ते स्टुडिओमध्ये रायटी वाजवायचे. मग नंतर हळूहळू जसा हात त्यांचा बसत गेला मग ते लेफ्टी, आणि आता पूर्णतः ते अनेक वर्षांपासून, अनेक दशकापासून मग ते लेफ्टीच आता झाले. पण वादनात काही म्हणजे वादनात फरक पडतो का, की वादनात फरक आहेच या दोन्ही पद्धतीमध्ये? नाही, कारण भाषा तर तीच आहे. हां, सारेगमपधनिसा असं काय नाही, तेच आहे. बासरी पण तीच आहे. बासरीचं जी रचना आहे त्यात थोडासा बदल होतो. ती जवारीची ओपन करण्याची पद्धत बदलते, मेक बदलतो थोडासा. बाकी सगळ्या गोष्टी तेच आहे. तुम्हाला असं म्हणजे ॲडव्हान्टेज आहे की रायटीला काही स्वरांचा ॲडव्हान्टेज आहे, लेफ्टीला काही स्वरांचा ॲडव्हान्टेज. अच्छा. पण मग कुठल्या तरी एका हाताचा ॲडव्हान्टेज मिळतो. हां, तेवढंच आहे. मग इकडे राईट असेल किंवा इकडे लेफ्ट असेल, तेवढाच फरक आहे. ॲडव्हान्टेज म्हणजे काय, आता हे समजा जर वाजवायचं आहे, हे मला नॅचरली हा हात मोकळाच आहे, त्यामुळे हा हात खूप चांगला फिरू शकतो. मग म्हणून मला ह्या हातासाठी त्याच्या कैक पटीने जास्त मेहनत घ्यावी लागेल की मला बरोबरीत आणायचं आहे. लेफ्टीला काय होणार की मला डावा हात इझी मिळतो आहे, त्यामुळे इकडे मेहनत त्या मानाने कमी करावं लागेल, इकडे जास्त करावं लागेल. एवढाच फरक आहे. बाकी स्वरांच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काही नाही. बासरी तीच आहे, वाजवणाऱ्या पण व्यक्ती तीच आहे. आता गुरुजींनी दाखवून दिलं आहे की रायटी असो लेफ्टी असो, त्यांनी त्यातनं नाही ते वादन ईश्वरीच आहे. त्याला डावा उजवा हा आपण फरक म्हणजे आपण मूर्खासारखा तो फरक केला तर की हे डावे आहेत आणि हे उजवे, ते ईश्वरी वादन आहे. आता हरिजींचा विषय निघाला म्हणून म्हणजे हरिजींच्या बासरीविषयी आपण कोणी काही बोलूच शकत नाही, त्याचं मोल आपण करूच शकत नाही. पण कितीतरी म्हणजे नवनिर्मिती ज्याला म्हणतो ती हरिजींनी केलेली आहे. तर असं काही तुम्हाला शिकवलेलं आहे का की ही नवी रचना आहे, नवी बंदिश आहे आणि त्यातलं तुम्हाला काही आवडीचं असं सादर करावं असं वाटतं? मला बघा आता त्याबद्दल एक खूप अभिमान पण वाटतो की गुरुजींच्या बऱ्याचशा ज्या नवनिर्मिती आहे, नवीन नवीन राग त्यांनी जे बनवले आहेत, तर त्याचा मी प्रथम साक्षीदार आहे. बरं. किंवा त्यांच्यासोबत प्रथम संगत करणारा जर व्यक्ती असेल तर मी आहे. काही राग आहेत की जसं हेमरंजनी, त्याच्यानंतर गजानन भैरव, त्यानंतर ललितेश्वरी आणि असे बरेच राग आहे. पण या बऱ्याचशा रागांमध्ये मी पहिला साक्षीदार आहे की ते झालं आणि आमचं डिस्कशन पण झालं आणि ते राग तिथे मी शिकलो. म्हणजे ग्रीन रूममध्ये गुरुजींनी सांगितलं ऐसे ऐसे बजाएंगे, ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा आहे, आणि स्टेजवर त्या रागाचा तो रियाज झाला आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर पुढची चर्चा आणि या गोष्टी झाल्या. काहीतरी ऐकायला हो, तर त्यांचा ह्या रागाचा मी प्रथम साक्षीदार नाही आहे, पण मला खूप आवडतो हा राग. त्यांचा राग कलावती आणि शिवरंजनी यांच्यामधला राग आहे. त्यांचा काय म्हणतो इन्फ्लुएन्स असलेला राग आहे, ज्याचं नाव आहे राग कलारंजनी. तर त्याची एक छोटीशी रचना ऐकवतो. नक्कीच. त्यांची रूपक तालातली एक सुंदर रचना आहे. बरं. आणि
आता मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमच्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होतात. हो. जरा गुरुकुल विषयी आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे ती संकल्पना कशी सुचली? कारण कोणेके काळी गुरुच्या घरी राहूनच शिक्षण घेतलं जायचं. हल्ली दुर्दैवाने ते इतकं तसं म्हणजे पाहायला मिळत नाही खरी आपल्याला. गोष्ट आहे. आणि ही प्रेरणा माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडनंच मिळाली. कारण त्यांचं गुरुकुल आहे वृंदावन गुरुकुल आणि अनेक वर्षांपासून तिथे विद्यार्थी येतात राहतात आणि शिक्षण घेतात. म्हणजे आता ती सुविधा झालेली आहे. आणि वैयक्तिक माझा अनुभव जर म्हटलं तर मी सुरुवातीला चाळीसगावपासून, माझं चाळीसगाव आहे गाव, तर तिथून मुंबईपर्यंत मी अपडाऊन करायचो. म्हणजे जाण्यासाठी 7 तास, येण्यासाठी 7 तास. बापरे. तर 14 तास माझे ट्रेनमध्ये जायचं. म्हणजे गुरुजींनी ज्यावेळेस मला होकार दिला की आप सीखने के लिए आ सकते हो तो आप शुरू करो. गुरुजींनी मला त्यावेळेस विचारलं फिर कैसे करोगे, यहाँ कहाँ रहोगे. काही व्यवस्था नव्हती मुंबईत माझी, चाळीसगावहून यायचं. म्हटलं मी अपडाऊन करूंगा. म्हटलं तर म्हटलं मग सुरुवात करायचं, मग मागे नाही वळून पाहायचं. त्यांना खरंच शिकण्याची जिद्द आहे, ज्यांच्यामध्ये ताकद आहे आणि ज्यांची संपूर्ण सोडून ते करण्याची इच्छा आहे, अशांसाठी ते गुरुकुल आहे. या अनुषंगाने अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याला आयुष्यात कितीतरी गोष्टी करायच्या असतात, पण त्या जगण्याची जी आपली एक लढाई चालू असते त्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. पण कधीतरी एकदा आपण 60कडे येतो तेव्हा सगळं स्थिरस्थावर झालेलं असतं आणि आता आपण आयुष्यात मला लहानपणी हे करायचं होतं, हे शिकायचं होतं. तर अशी इच्छा ज्या ज्येष्ठ नागरिकांची आहे त्यांना देखील तुम्ही शिक्षण देता ना तिथे, त्याविषयी ऐकायला आवडेल. तो माझा एकदम म्हणजे हळवा विषय आहे. कारण अनेक जण म्हणजे माझ्या
आता हा विषय काढला तुम्ही, तर ज्येष्ठांची माझी एक स्वतंत्र एक बॅचच आहे की तिथल्यातल्या सगळ्यात लहान विद्यार्थ्याचं वय फक्त 63 आहे. त्या बॅचमधल्या सगळ्यात लहान विद्यार्थी 63 वर्षांचा आहे. आणि जे सिनियर मोस्ट आहे त्यांचं वय आता 95 आहे. म्हणजे त्या आजी आहेत माझ्याकडे 12-13 वर्ष झाले, म्हणजे 82 वर्षाच्या असताना त्या माझ्याकडे पहिल्यांदा आल्या. बरीच वर्ष झाली, म्हणजे आता त्यांना माझ्याकडे 12 वर्ष झाले बघा. त्या माझ्याकडे आले, त्यांचा जो एक दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांची बघा, ते माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की माझी लहानपणापासूनची इच्छा होती, जमलं नाही, माझं वय 82 आहे, मला माहिती मी तुमच्यासारखी खूप मोठी बासरीवादक काही होऊ शकत नाही, खूप मला तुमच्यासारखी मोठी बासरी वाजवता येणार नाही, मी खूप काळ करू शकणार नाही, पण मला हे समाधानाने मला ह्या गोष्टी करायच्यात आता की मला जाण्यापूर्वी मनात असं राहायला नको की मी बासरीचं राहिलं, माझ्या मनात जे शिक्षण घ्यायचं होतं ते राहिलं, असं नको व्हायला म्हणे, म्हणून मी तुमच्याकडे आले. म्हटलं चालेल, हो म्हटलं. पण त्यांना शिकवताना त्रास नाही का होत? म्हणजे विद्याधर गोखले यांच्या एका नाटकात असं वाक्य आहे की इतर ठिकाणी कंप ही म्हातारपणाची निशाणी असते, खरी गोष्ट आहे, पण संगीतामध्ये कंप ही गवयाच्या गळ्याच्या तयारीची निशाणी असते. तर आता ह्या आणि बासरीमध्ये अतिकंप हा एक दोष आहे. म्हणजे वाजवताना मी जर वाजवतोय आणि हे मी करत राहिलो जास्त, तर काय होणार, ते ऐकताना तुम्हाला डिस्टर्ब होईल की काहीतरी गडबड होते. आणि म्हातारपणामध्ये ह्या गोष्टी श्वास पण पुरायला पाहिजे, किती नाही म्हटलं. पण तुम्हाला सांगतो, त्या आजी ज्या आहेत त्या कमाल, म्हणजे त्यांनी, मी 7व्या मजल्यावर राहतो, ते माझ्याकडे आल्या पहिली वेळ एक 5 मिनिटासाठी फक्त पॉवर कट झालं होतं, तर लिफ्ट बंद झाली, तर त्या 7 मजल्या चढून आल्या आणि त्या वर आल्या आणि तोपर्यंत पॉवर आली आणि लिफ्ट चालू झाली. मग त्यांना बसवलं, म्हटलं पाणी वगैरे दिलं, तर म्हटलं अहो तुम्ही मला फोन करायचा. तर म्हणे नाही, मला बासरी वाजवायचं ना, मला माझा स्टॅमिना पण चेक करायचा होता. अरे वा, नाही ही सकारात्मकता आहे. सकारात्मक. हरिजींबरोबर इतकी वर्ष आहात किंवा प्रवास करताय, कुठल्याही कलावंतासाठी एखादा पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट असते, पण मला असं वाटतं की गुरुनी शाबासकी देणं, हो, याच्यासारखा दुसरा कुठलाही पुरस्कार नसतो. म्हणजे त्याला जे महत्व आहे, तुम्ही म्हणता हे 100%. असा कुठला प्रसंग आहे का की तुम्ही हरिजींबरोबर वाजवताय आणि त्यांनी तुम्हाला वादनाची संधी दिली आणि हरिजींनी श्रोता म्हणून तुम्हाला मैफिलीत दाद दिले, असे कुठले प्रसंग आहेत? असे अनेक प्रसंग आहेत. त्यातला आणखीन एक फार जुना प्रसंग सांगतो मी. नवीनच होतो गुरुजींकडे, आणि गुरुजींनी पहिले मी शिक्षण घेण्यात जे चाललं, आमचं गुरुजींच्या समोर बसलं आहे, शिक्षण घेणं चाललं आहे, त्या दरम्यान प्रत्येकाचा राऊंड येतो वाजवायचा. आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं की बाकीचे बरेच जण बसले होते आणि प्रत्येकाला ते वाजवताना थोडीशी गडबड होत होती आणि माझा नंबर येणार होता. गुरुजी त्यावेळेस म्हटले अब इसका सुनो, म्हणजे त्या याच्यामध्ये गुरुजींना कॉन्फिडन्स आहे की हा वाजवेल. तर ती माझ्यासाठी तयारी झालेली आहे. ती माझ्यासाठी ना तो दिवस अगदी सोन्याचा दिवस, की गुरुजींनी पहिल्यांदा माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवला. आणि मैफिलीतल्या पण अशा बऱ्याचशा आठवणी की गुरुजी मितभाषी आहे, म्हणजे आमचं डोळ्यातनंच नातं आहे की एखादी वाजवताना समजा खूप काही छान वाजलं आहे, तर क्लासमध्ये सुद्धा असेल किंवा स्टेजमध्ये असेल, तर त्यांच्या डोळ्यांमधनं कळतं की अरे हे छान आहे. त्याच्या उपर गुरुजी काय म्हटले की वाह बहुत अच्छे, असं म्हटलं ना की तो खरंच तुम्ही म्हणता की तो एक मोठा पुरस्कार आहे. कारण त्यांनी दाद देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी तो एक मोठा पुरस्कार आहे आणि अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मला तो पुरस्कार गुरुजींकडनं मिळालेला आहे. मेरा ये लड़का विवेक बहुत ही काम कर रहा है, संगीत का, वाद्य का, और क्या कहूँ मैं कुछ बहुत कुछ बोलना चाहता हूँ, लेकिन इसका काम तो आप लोगों ने देख लिया. आप लोगों का आशीर्वाद इसको चाहिए और सभी लोगों का प्यार है इसको. उनका पूरा परिवार, यहाँ इतना बड़ा परिवार शायद किसी बांसुरी वादक का नहीं है, या किसी इंस्ट्रूमेंटलिस्ट का, या किसी गायक का नहीं है जितना इसका है. अजून एक प्रश्न विचारायचा वाटतं. तुम्ही आता पटकन बोलताना बोललात की फ्लूट सिम्फनी, तर तो प्रयोग नक्की काय? मला वाटतं तो प्रयोग करणारे तुम्ही पहिलेच ना? हो. तो ऐकायला आवडेल जरा.
तो सिम्फनी म्हणजे कसं, हा पाश्चात्य प्रकार आहे. आपल्या भारतामध्ये हा शास्त्रीय संगीताचे गणित वेगळे, सिम्फनीमधले गणित वेगळे, तो पूर्ण ऑर्केस्ट्रा असतो. आणि मी 2007 साली पहिल्यांदा फ्लूट सिम्फनी सादर केली, ज्याच्यामध्ये 35 जणांना घेऊन सादर केली, मी आणि माझे शिष्यवर्ग. आणि त्यानंतर बरेचसे प्रयोग करत गेलं. मी सगळ्यात मोठी सिम्फनी सादर केली, ज्याच्यात 111 कलावंत स्टेजवर होते. त्यापैकी 105 तर बासरीवादक होते आणि 107 बासरीवादक आणि बाकीचे सहकलाकार होते. सिम्फनी म्हणजे तो ऑर्केस्ट्राच असतो. आणि भारतामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये आपलं गणित वेगळं आहे, त्यांच्या कॉर्ड्स वेगळ्या आहे वेस्टर्न म्युझिकच्या. तर त्याचा मिलाप करून, आणि बासरी हे वाद्य हे सेंटरला ठेवणं. आता सिम्फनीमध्ये काय असतं की अनेक वाद्य आहे, वायलिन आहे, चेलो आहे, फ्लूट आहे, बाकी सगळे आहे. त्याच्यामध्ये मोजके समजा 1-2-3 फ्लूट प्लेयर असतात, वेस्टर्न फ्लूट प्लेयर. इथे तसं नाही. इथे काय की मेजर जे काय आहे, सेंटर काय आहे स्टेजचं, ते आहे बासरी. त्याच्यातल्या कॉर्ड्स पण ज्या आहेत त्या रागाला अनुसरून काय काय कॉर्ड्स तयार होतात त्याचा वेगळा अभ्यास करून मग तो एक संच म्हणजे वेगवेगळे लेयर तयार केले जातात आणि वेगवेगळा ग्रुप वेगवेगळं वाजवतं एका वेळेस आणि सगळं सिंक्रोनाइज होऊन वाजवलं जातं. तर हा प्रकार, त्याच्यात मी थोडी काही पाश्चात्य वाद्यांची पण मदत घेतो. म्हणजे सॅक्सोफोन आहे, ट्रम्पेट आहे किंवा पियानो आहे. तर यांचा सगळा एकत्रितपणे एक रचना, अशा अनेक रचना मी सिम्फनीच्या तयार केलेल्या आहेत. आणि तो सिम्फनी हे ऑर्केस्ट्रा म्हणजे ग्रुपमधनेच वाजवण्याचा प्रकार आहे. त्या अनुषंगाने काहीतरी एखादी धून वगैरे असं काही पटकन वाजवून दाखवणार का? मी सिम्फनीतली एक रचना मी वाजवून दाखवतो. ती ग्रुपमधलीच आहे. सोलोवरती कदाचित तितकी हे नाही वाटणार, पण झलक दाखवतो. क्या बात है.
विवेकजी, सध्याचं युग हे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया किंवा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आज मोबाईलमध्ये आहेत. तर तुम्ही एक असं काहीतरी ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे ना, म्हणजे बासरी संदर्भात जगभरात ज्याचा आज छान वापर होतोय, तर त्या ॲप्लिकेशनविषयी सांगा ना. मी तत्पूर्वी त्याची पार्श्वभूमी मला सांगायला आवडेल की आज आपले जे सगळे हे महापुरुष पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, पंडित जसराजी, उस्ताद झाकीर हुसेनजी, पंडित रविशंकरजी, उस्ताद विलायत खान साहेबजी किंवा जे पण हे आपले थोर कलाकार आहेत, या लोकांनी संगीत जगभर पसरवलं आहे. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आपलं भारतीय शास्त्रीय संगीत पोचलं आहे. आणि त्या लोकांना जे भारतात आहे, भारताच्या बाहेरच्या पण लोकांना हे संगीत शिकायचं आहे. संगीत पोचलं आहे, कलाकार पोचलेत, आता त्याचं शिक्षण पण पोचलं पाहिजे. ते कसं होईल? कारण माझ्यासारखा एखादाच भाग्यवान हो की जो चाळीसगावसारखा भले 7 तास का असेना डेली, म्हणजे दिवसाचे 14 तास ट्रेनमध्ये हे करून ॲटलिस्ट मी चौरसांकडे पोचू शकला तुम्ही, पोचू शकलो. जो अमेरिकेत राहतो तो काय करेल? किंवा अजून दुसऱ्या खेड्यापाड्यात की ज्याला पंडित हरिप्रसाद चौरसियांकडे पोचणं शक्यच नाही आयुष्यात, तो काय करेल? मग त्याला ज्ञानापासून वंचित तर नाही ठेवायला पाहिजे. मग आपण काय करू शकतो? कारण मला अनेक म्हणजे ईमेलवरनं, सोशल मीडियावरनं बरेच जणांचे रिक्वेस्ट अनेक वर्षापासून येतात, आज येतात, त्यांना शिकायचं आहे. तर काय करता येईल? कारण ठीक आहे, 1-2-4 जणांना मी ऑनलाईन क्लास शिकवला, पण ते स्केल कसं होईल? सगळ्यांना कसं शिकता येईल? म्हणून हे संगीत शिक्षण जे आहे, ही जी परंपरा आहे, ही डिजिटल झाली पाहिजे, असा विचार कायमच डोक्यात होता. त्यानंतर माझे एक शिष्य आहे, त्यांचं नाव हर्ष दवे, तर ते माझ्याकडे 14-15 वर्षापासून शिकतात. तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सर इसको ऐसा कुछ करते हैं ना डिजिटली, क्योंकि आपका जो सिखाने का स्टाइल है मुझे अच्छा लगता है, ये लोगों तक जाना चाहिए. म्हटलं हो ठीक आहे, करूयात. मग त्या ह्याच्यात विचारमंथनातनं ठरलं की आपण एक ॲप बनवूया. म्हणून माय गुरुकुल या ॲपची निर्मिती झाली आणि साक्षात गॉड ऑफ फ्लूट म्हणजे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसियांनी ते ॲप लॉन्च केलं. आज त्या ॲपद्वारे, आणि ही 2 वे पद्धत आहे, म्हणजे 1 वे नाही आहे, 2 वे पद्धत. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे, घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग सबमिट करायचं आहे आणि गुरुकडनं तुम्हाला फीडबॅक मिळेल. तुम्हाला पूर्ण सांगितलं जाईल की काय कसं वाजवायचं आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, हे मार्गदर्शन असेल आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. तर असं ॲप आम्ही तयार केलं, त्याचं नाव आहे माय गुरुकुल. आणि आज जगभरामध्ये 50पेक्षा जास्त देशामध्ये साधारण 2.25 लाखच्या वर लोकांच्या मोबाईलमध्ये ते ॲप आहे, ते वापरकर्ते आहेत. आणि त्याचे आम्ही वेगवेगळे, माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट, गर्वाची गोष्ट आहे की त्याचा पूर्ण जो डिग्री लेवल, डिप्लोमा लेवलचे कोर्सेस आहेत, ते मी कोर्सेस सगळे मी स्ट्रक्चर्ड केलं आहे, सिलेबस मी तयार केला आहे. आणि त्याच्यावर अप्रूव्ड अँड साईन बाय माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया, म्हणजे त्यांनी सही केलं आहे, त्यांनी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत, त्या माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ती. आणि कुठल्याही संगीत साधकासाठी जी गोष्ट पंडित हरिप्रसाद चौरसियांनी अप्रूव्ह केली म्हटल्यानंतर वावच नाही आहे. आणि सुरुवातीला फक्त बासरीच होती, त्यानंतर त्यात आम्ही तबला, सितार आणि व्हायलिन ॲड केला आणि आता लवकरच बाकीचे आम्ही वोकल आणि बाकी इन्स्ट्रुमेंट जसं कर्नाटिक फ्लूट आम्ही ॲड केली आहे. तर हे वेगवेगळे वाद्य आम्ही ॲड करतो आहे. आणि हे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाद्य जे आहे, वाद्य शिकण्यासाठीचं हे पहिलंच ॲप म्हणता येईल आपल्याला. विवेकजी, कार्यक्रमाची सांगता करताना मी तुम्हाला पारंपरिक भैरवी वाजवा असं सांगणार नाही आहे. मी मनात एक विचार केला होता, एक धून आहे की आज किशोरजी पांडे बऱ्याच दिवसानंतर आमची भेट होते, ज्याच्यावर आम्ही बरेचसे कार्यक्रम केले आणि त्यात त्यांची आवडती एक धून आहे. तर बघा, जर तुमची इच्छा असेल तर मी धून सुद्धा चालेल ना.